नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेवग्याला भरपूर साऱ्या शेंगा लागल्या, पण आत्ता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम यायला लागला की पूर्ण प्लॉटमध्ये एक 10-20 झाडं अशी आहेत की ज्यांना लाल शेंगा येत आहेत आणि त्या लाल शेंगा कितीही उपचार केले तरी काहीही फरक पडत नाही किंवा त्या नीट होत नाही आहेत. तर त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असे बऱ्याच जणांना प्रश्न पडले, फोन पण आले. त्यामुळेच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. याच्या आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, पण तो व्हिडिओ भेटत नसेल त्यामुळे मी आजचा हा सेपरेटली व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, शेंगा लाल होण्याचा प्रॉब्लेम जर तुमचा जन्मजात जर शेंगा लालच निघत असतील म्हणजे वादीच लालसर निघत असेल तर तो बियांचा प्रॉब्लेम आहे म्हणायला काही हरकत नाही. पण ज्यावेळेस वादी निघाल्यानंतर जर परत शेंगा लाल होत असतील तर त्याच्यासाठी एकच सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर आपल्याकडे अवकाळी पाऊस पडतो, म्हणजे प्रत्येक भागामध्येच पडतो असं माझं तरी मत आहे. तर पाऊस पडल्यानंतर काय होतं की कोणतंही पीक घ्या त्याच्यावरती बुरशीचा अटॅक होतो आणि त्या बुरशीच्या अटॅकामुळं शेवग्याच्या शेंगा लाल होण्याचं प्रमाण वाढतं. हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे, स्वतःचं मत आहे. तर याच्यामध्ये वेगळं पण काही असू शकतं, परंतु मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्यावेळेस तुम्ही शेवग्याच्या लाल शेंगा दिसतात, ज्या शेंगा आल्या आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, अशा प्रमाणात शेंगा आल्या आणि जर शेंगा लाल व्हायला लागल्या आणि तुमच्या 8-15 दिवसापूर्वी जर तुमच्याकडे पाऊस पडला असेल तर त्यावेळेस काय होणार आहे की त्या पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो झाडांवरती आणि त्यामुळे शेंगा लाल होतात. जमिनीमधून एखादा अन्नघटक जरी कमी पडला तरी पण शेंगा लाल होतात आणि जन्मतःच जर वादी लाल निघत असेल तर बियांमधून काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. समजा एखादं झाड लालसर दिसतंय तर त्याच्यातून शेंगा पण लालसरच येतात असं बऱ्याच शेतकऱ्यांचं मत आहे आणि ते खरं पण आहे. कारण ज्यावेळेस बिया पकडताना तुम्ही ज्याच्याकडून बिया घेतात त्याने बिया पकडताना जर लालसर शेंगा येणाऱ्या झाडाचं बी घेतलं तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे चालून येणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी 1000 वेळा सांगितलेली की बियांपासून सुरुवात करताना व्यवस्थित करावी लागते. हे झाला पहिला मुद्दा. आता लाल झालेल्या शेंगा नीट कशा करायच्या हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुमच्या झाडावरती बुरशीमुळे जर लाल झालेल्या शेंगा असतील तर त्याच्यासाठी काय करायचे, वाटल्यास लिहून घेतलं तरी हरकत नाही. आपल्याकडे M45 आणि 22 एकत्रित भेटतं, म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगिसाईड जे असतं ते दोन्ही एकत्रित जे औषध भेटतं त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँड बरेच असतील. माझ्याकडे प्रचलित ब्रँड जे आहे त्याचं नाव आहे मॅटको. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही पण एकत्रित येईल. कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगिसाईड एकत्र असणारं कोणतंही औषध, तर तुम्ही मॅटको घेतलं तरी हरकत नाही. मॅटको आणि त्याच्यासोबत तुम्ही मोनोक्रोटोफॉस घेऊ शकता. जर पानं खात असेल तर त्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झाईड घेऊ शकता. तुमच्यावर डिपेंड आहे. तर तुम्हाला नेमकं कोणतं कीटकनाशक घ्यायचं आहे किंवा अळीनाशक घ्यायचं आहे. अळीचाच प्रादुर्भाव असेल तर दोन्ही पण गोष्टी एकत्रित होऊन जातात आणि मुळातच शेवग्याला शेंगा आल्यानंतर आळी वाढते. शेंगा खाण्यासाठी आळी तयार होतेच आणि सध्या तरी आभाळाचं वातावरण आहे. त्यामुळे सिंपल काय करा, कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगिसाईड एकत्र असणारं औषध म्हणजेच मॅटको घ्या किंवा M45 आणि 22 जे एकत्रित भेटतं दुकानदार म्हणतात ते घ्या आणि त्याच्यासोबत घ्या इमामॅक्टिन बेन्झाईड. ह्या 2 औषधं घेतल्यानंतर तिसरं काय टाकायचं आहे तर तुम्हाला ॲमिनो ॲसिडचं युनिक कॉम्बिनेशन टाकायचं आहे. ह्या 3 गोष्टी एकत्रित तुम्हाला शेवग्यावरती फवारणी करायची आहे. त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगिसाईडचं जे प्रमाण आहे ते 2 ग्रॅम पर लिटर आहे आणि इमामॅक्टिन बेन्झाईड 1 ग्रॅम प्रति लिटर घ्या आणि ॲमिनो ॲसिड जे आहे
ते तुम्ही जर जादूगार घेतलं तर तुम्हाला 2.5 मिली पर पंपाला घ्यायचं आहे. दुसऱ्या कोणत्या कंपनीचं घ्यायचं असेल तर कार्टूनवर जे रेकमेंड केलं आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. ही झाली फवारणी. ही फवारणी फवारणी केल्यानंतर अजून एकदा 4 दिवसानंतर दोनदा फवारणी करायची आहे. सेम औषध नाही, बदलून घ्या. बदलून म्हणजे बुरशीनाशक चेंज करा आणि कीटकनाशक पण चेंज करा. ॲमिनो ॲसिड परत एकदा फवारलं तरी काही हरकत नाही. हे झालं फवारणीसाठी. आता जमिनीमधून त्याला काय द्यायचं तर मॅग्नेशियम सल्फेट. झाडाला कमतरता झाल्यामुळे मॅग्नेशियम सल्फेटची जर कमतरता असेल तर तुमच्या झाडांमधून लाल शेंगा निघणं पण साहजिक आहे. त्यामुळं मॅग्नेशियम सल्फेट एकरी 8 किलो तुम्हाला सोडायचं आहे 8 दिवसाच्या फरकाने. म्हणजे 2 वेळेस सोडलं तरी तुमच्या शेंगा 100% क्युअर होतील. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. हे झाला एक उपाय. याच्यापेक्षा वेगळा जर उपाय करायचा असेल तर माझ्या शेवगा शेतीमध्ये ज्यावेळेस शेंगा लाल होतात त्यावेळेस मी काय करतो, एकरी 25 किलो युरिया घ्यायचा आणि तो ड्रीप वाटे सोडून द्यायचा. आता बरेच जण म्हणतात त्याच्यामधून फुलगळ होते का वगैरे वगैरे, तर मला तरी आजपर्यंत असं जाणवलेलं नाही आहे. त्यामुळं तुम्ही एकरी 25 किलो युरिया पण घेऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या झाडाच्या लाल शेंगा होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल आणि तुम्हाला चांगला दर भेटेल. युरिया सोडल्यामुळे झाडाच्या शेंगाची चमक पण वाढते आणि आपल्याला चांगला दर पण भेटतो. हा त्याचा फायदा आहे. तर या सगळ्या गोष्टी करा आणि औषधं फवारत असताना दिलेल्या प्रमाणानुसारच फवारा. कमी जास्त केलं तर तुम्हाला त्याचा नुकसान होण्याची जास्त भीती असते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही अडचणी येत असतील, तुम्हाला शेवगा शेतीबद्दल काही अडचणी असतील तर जो डिस्प्लेवरती नंबर ब्लिंक होतो आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. माझ्याकडे जेवढा वेळ आहे, मला जेवढा वेळ देता येतो आहे तेवढा देऊन मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि अजून एकदा सर्वांचे धन्यवाद शेवगा शेतीबद्दलच्या माहितीचा नंबर 1 चॅनल बनवण्यासाठी. शेतकरी मित्रांनो, जी काही मी माहिती सांगतो ती मी स्वतः प्रयोग केलेली असते, हे कधीही ध्यानात घ्यायचं. मी असंच काही पण उगाच सांगायचं म्हणून काही सांगत नाही. जे मी प्रयोग केला आहे आणि ज्याचा मला फायदा झाला आहे तोच मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं माझ्या चॅनलचं नाव पण माझी शेती माझा प्रयोगच आहे आणि शेवटपर्यंत तसंच राहणार आहे. मला जे वाटतं ते मी सांगत नाही, मी जे करतो तेच मी माझ्या चॅनलवरती सांगत असतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसारच शेवगा शेती करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.